है
या भव नदीचे पाणी रे गड्या मोठे उडीते, भव नदीचे पाणी रे गड्या मोठे उडीते, भल्या भल्या पोहणारा उलटून पाणी रे, भल्या भल्या पोहणारा उलटून पाणी रे, भल्या भल्या पोहणारा उलटून पाणी रे,
उलट उलट माघारा गड्या फिरगो ते खाते बाळापूर मैदाना वाहुया राजे बाळापूर मैदाना वाहुया राजे कल्पना सुसरीची मिठी थोडी का सुटे म्हणा भंगुर संसार याचा भरवसा नाही दुर्लभन रतन केल्यावरती बोलू अंतरिक्षी गुण मणिमुक्ता जाण जाणया अंतरिक्षी गुण दास गुरु चरण तुझ निधी उतरू दास गुरु चरण तुझ उलट उलट माघारा उलट उलट माघारा
अच्छा सगळे माग बाबा 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 कुठे मला सोपं आहे ते सांगू. या भव नदीचे पाणी आणि गड्या मोठे ओढते भल्या भल्या पोहणाऱ्यांना ओढीतून काढले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक माधव महाराज गोपाळी पुढे म्हणतील त्यांना साथ संगत गोविंद वासेर सर. या बाबा पाठ नाही म्हणा मुरकुटे म्हणत म्हणा पाठ नाही थोडं मग या भवनदीचे पाणी रे गड्या उरतो मोठे ओढीते या भवनदीचे पाणी रे गड्या 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 मोठे ओढीते भल्या भल्या पोहणाऱ्याला भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथोणी पाणी ते भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथोणी पाणी ते उलट उलट माराला गोठे काशी उलटा उलटा मागारा गया फिर गोठे काशी भल्या भल्या पोहणारा उलथोणी पाणी ते भल्या 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 पोहणाराला उलथोणी पाणी ते उलट उलट मागारी गया फिर गोठे काशी उलट उलट माघारा गया फिर गोठे काशी भरदापूर मायेचा धावावण्या जाशी जाशी भजदापूर माय झालो जावा होण्या जाजे
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिद्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमैशादलक्षणम् एकं नित्यं युवनमचलं सर्वरि साक्ष्यभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। ओम नमोजी सद्गुरुनाथ आपल्या चरणी माझा माता वचन ऐकावे कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडी तू कथे गाळी आपण असावीच बळी पांडुरंगा करू प्रथम नमः। पांडुरंगा करू प्रथम हरे
अवसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकादयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते बंधू चरण श्री गुरूंचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा ऐशियाचा पदराधार ऐशियाचा ऐश्याचा पदर घरा जेणे देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषीमुनी इकू बंद करा तानपुरा कमी करा तानपुरा कमी करा बस हॅलो थोडंसं लावडनेस द्या हेडर थोडा पुढे टाकला माझा हॅलो 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 हा उपस्थित जमलेल्या माझ्या माता पित्यांनो नामधारकांनो हरिभक्तांनो वारकऱ्यांनो साधकांनो परमपित्या पांडुरंगावरती निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या आत्मस्वरूप भावंडांनो तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत सेवेकरता निवडलेला भंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक संत निवृत्तीनाथ महाराज संत ज्ञानेश्वर महाराज सोपन काका यांचा सांभाळ करणारी आदिशक्ती मुक्ताबाईचा आजचा अभंग आहे. नमो मुक्ताई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची उभारिला ध्वज तिही लोकावरी उभारिला ध्वज तिही लोकावरी
सहज तिन्ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई स्थान दीप्तिका निळोपरायांनी इतकं सुंदर वर्णन केलं चारी भावंडांचं. आणि अजून वारीतला प्युअर माझं उतरलेलं नाही. ह्या चारी भावंडांच्या तुकोबरायांच्या बरोबर गेली 17-18 दिवस मी वारीत होतो. तो वारीतला प्युअर अजून माझं उतरलेलं नाही. अशी थोर जिनत टिको लागून राहिल्या. तिन्ही भावंडांचा सांभाळ केला. तिन्ही भावंडांचा आद्यत्रय जननी. आद्यत्रय जननी देवाची या शब्दाचा अर्थ असा आहे की 3 आद्यत्रय देव आहेत. ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्हींचा सांभाळ करणारी ती आदिशक्ती मुक्ताई आहे. त्या सृष्टीच्या निर्मितीला 3 शक्तीची गरज होती. ते 3 शक्ती कोणते तर ब्रह्मा विष्णू आणि महेश. पण ह्या 3 शक्तींना आपली शक्ती पुरवणारी ही जी आदिमाया शक्ती आहे तिचं नाव आहे मुक्ताई. आणि त्या मुक्ताईचा आजचा अभंग आहे. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडीते. हा शब्द लक्षात ठेवा प्रत्येकानं. भल्या भल्या पोहणाऱ्यांना. संसाराच्या भवसागरामध्ये बरेच जण हात मारणारे आहेत. हो पण हे भवनदीचं पाणी फार डेंजर आहे. हो भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडीते. आजच्या प्रसंगाचं औचित्य साधूनच आजचा अभंग निवडलेला आहे. मला काय माझी विद्वत्ता मांडायची नाही या ठिकाणी, पण प्रसंग वेगळा आहे आजचा. मंडप आलिशान आहे, कार्पेट आहे, रेड कार्पेट आहे, थोडी व्यवस्था उत्तम आहे नाही का, सगळं आहे. पण आजच्या या मंडपाला एक दुःखाची झालर आहे. थोडस साऊंड सिस्टीम मध्ये जो थ्रो आहे तो थोडासा वाढवा. ध्वनी व्यवस्था अत्यंत उत्तम आहे बरं. ह्यांच्यासाठी जरा जोरदार टाळी वाजवा. खूप सुंदर. आजच्या मंडपाला दुःखाची झालर आहे. थोडासा तानपुरा अजून कमी करा पुढचा. बस. वैकुंठवासी चंद्रकांत अण्णा यांनी गेल्या वर्षी देह ठेवला. बघा शब्द निशब्द कानात ठासून घ्या. देह ठेवणे वेगळं आणि प्राण सोडणे वेगळं. वैकुंठवासीच जीवात्मे महात्मे देह ठेवतात. इतर जण प्राण सोडतात. आध्यात्मिक कार्यामध्ये, सांप्रदायिक कार्यामध्ये, समाज सेवेमध्ये लक्षात आलं का, ही माणसं ज्या वेळेला झोकून देतात तर खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्याकडे त्यांचं लक्ष नसतं. देह जावो अथवा राहो. हे समाजसेवा करत असताना ही भूमिका सांभाळून ही अण्णांसारखे महात्मे जीवन जगत असतात. त्यांच्या चाहत्यांकडून, त्यांच्या कुटुंबियांकडून ज्यावेळेला मी हे सगळं ऐकलं अण्णांच्या बद्दल, त्यांचं अंतःकरण खऱ्या अर्थानं भरून आलं. तुकोबराने अशा महात्म्यांसाठी सुंदर अभंग लिहून ठेवलेला आहे. जे का रंजरे गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तो जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जय
समाजसेवेसाठी राजकीय आधार घेऊन अण्णांनी जे अद्वितीय अद्भुत कार्य केलं त्याला तोड नाही. लक्षात ठेवा, ही माणसं झटत असतात, समाजसेवेसाठी खपत असतात, त्यावेळेला स्वतःकडे लक्ष देत नाही. का तर स्वतः जगत असताना ते देहाबद्दल आसक्ती कधी ठेवतच नाही. आसक्ती रहित ते जीवन जगत असतात. ज्यावेळेला त्यांचं देहावरतीच लक्ष नसतं, देह फक्त इतर जीवांसाठी खपवणं झिजवणं एवढ्यासाठीच असतं, त्यावेळेला त्यांचं जाणं हे अनासक्त असतं. लक्षात ठेवा, इकू लागून राहिलं. जाणं अनासक्त असणं म्हणजे काय? या देहाबद्दल आसक्तीच नाही. संपूर्ण आयुष्य, संपूर्ण देह समाजकार्यासाठी ज्यावेळेला ही लोक अर्पण करतात, त्यावेळेला ही लोक जाताना देह ठेवतात आणि आपल्या निजधामाला निघून जातात. तुमच्या सारखे सर्वसामान्य मंडळी प्राण सोडतात का? ही देहाला चिपटून बसलेले आहेत. आणि एक गोष्ट सांगू, जाण्याला एक निमित्त लागतं. जाणं कुणाचे असेल, किंबहुना प्रभू रामचंद्राचं असेल, भगवान श्रीकृष्णाचं असेल, तुकोबरायांचं असेल, ज्ञानोबरायांचं असेल, नाथरायांचं असेल, ह्या जाण्याला, या देहाला ठेवण्याला, जाण्याला एखादं निमित्त लागतं. विना निमित्तानं ते जाऊच शकत नाही. तसं अण्णांना अटॅक आला 67व्या वर्षी आणि निमित्त होतं ते जाणं. जाणं प्रत्येकाला आहे, पण ते निमित्त होतं. पण एक आणखी एक महत्वाची भूमिका लक्षात ठेवा, जाणं सुद्धा इतकं गोड असावं, इतकं सहज असावं की गेलेलं कळलं नाही पाहिजे. अण्णांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपलं येणं जाणं लक्षात आलं तरी भरपूर झालं. जाणं कसं पाहिजे? अर्जुना, का झाकले या घटीचा दिवा, नेणी जे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. बघ, शब्दप्रयोग कुठला करतोय बघा, प्राण सोडी नाही, देह ठेवी. अशा पद्धतीने जो जातो ते तो केवळ परब्रह्मतया परमपुरुष ऐसे नाम आणि ते माझे निजधाम होऊन टाके. अशा संत महात्म्याचं, अशा साधूंचं, अशा सिद्धांचं जाणं हे खऱ्या अर्थानं क्लेशदायक नाही, दुःखदायक नाही, प्रेरणादायी आहे. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये असं कर्म करून जावं, गेल्यानंतरही लोकांनी डोळ्यात अश्रू काढून आठवण काढावी. काय ठिकाणी असू दे, कधी पिढ जाते, पण तसं नाही. अण्णांच्या बाबतीत तसं नाही. चटका लावून गेले, देह ठेवून गेले, पंचतत्वात विलीन झाले, सहज जाणं. ते ओवीचा अर्थ सांगतो, का झाकल्या घटीचा दिवा. दिवा पेटलेला आणि त्याच्यावरती भांड उपडं ठेवलं. आता भांड उपडं ठेवल्यानंतर आत दिवा विजलाय का चालू हे कळतं का? या रीती जो पांडवा देह ठेवी, तो केवळ परब्रह्मतया परमपुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होऊन ठाके. अर्जुना, तो माझ्या पदाला प्राप्त होतो. आता संदर्भ जोडताना मात्र भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद आणि ज्ञानेश्वरीतली ही गोबी ही फक्त वारकऱ्यांपुरती, माळधारकांसाठी, अनुग्रहितांसाठी, कपडाला गंध लावून वाऱ्या करणाऱ्यांसाठी आहे का? तर नाही. नाही. देहाची अनासक्तता कोणत्याही व्यवसायात, कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही होऊ शकते. भूमिका समजून घ्या. ज्यावेळेला मी पत्रिका वाचली, वैकुंठवासी चंद्रकांत अण्णा हे ज्यावेळेला नाव वाचलं मी, त्यावेळेला खऱ्या अर्थानं वैकुंठ या शब्दाचा अर्थ या जीवाला समजलेला आहे, उमगलेला आहे, हे माझ्या लक्षात आलं. वैकुंठ म्हणजे काय? वैकुंठ म्हटलं की आम्हाला स्मशानभूमी आठवते, कारण अलीकडे सोजवळ नाव दिले स्मशानभूमीला. काय नाव दिले? वैकुंठ धाम. म्हणजे चौघांच्या खांद्यावरनं जेवायला जातो
तेव्हा मी वैकुंठात जातो असं काय समज ठेवू नका. कारण वैकुंठात जाण्यासाठी चौघांच्या खाद्यावरनं जायची गरज नाही. वैकुंठात जाण्यासाठी हा देह सक्षम आहे. या देहात असतानाच वैकुंठाची अनुभूती घेता येते. कारण वैकुंठ म्हणजे स्मशानभूमी नाही, वैकुंठ म्हणजे मृत्यू नाही, वैकुंठ म्हणजे देह टाकणं नाही. वैकुंठ म्हणजे या देहातच विधेय अवस्था उपभोगणं, या देहातच. वै म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. सरळ अर्थ त्याचा असा आहे वैकुंठाचा अर्थ. वै म्हणजे नाही आणि कुंठ म्हणजे दुःख. ज्या अवस्थेमध्ये दुःखाचा लवलेशही शिल्लक राहत नाही अशा अवस्थेला वैकुंठ म्हणतात. ज्या वेळेला ते चित्त निष्कामपणाने समाज सेवा करत असते. मी म्हणत नाही हरिभक्ती, मी म्हणत नाही देवभक्ती, मी म्हणत नाही वारी, समाजाची सेवा. अनासक्त पद्धतीनं निर्विकार पद्धतीनं कोणतीच इच्छा अपेक्षा न ठेवता तो जीव कर्म करत असतो ना, तो दैनंदिन जीवनामध्ये वैकुंठ अवस्थाच भोगत असतो. माझं बोलणं समजून घ्या. दैनंदिन जीवनामध्ये तो वैकुंठ अवस्था भोगत असतो. तुकोबर आहे देहासहित वैकुंठाला गेल्या शब्दाचा अर्थ काय? तुकोबऱ्यांच्या वैकुंठ गमनाबद्दल बरेच तर्कवितर्क आहेत. बरेच तर्कवितर्कात पडायची गरज नाही. का? तर्कवितर्क करणाऱ्यांची बुद्धी तिथपर्यंत पोचलेली नाही. जिवंतपणीच त्यांचा देह वैकुंठमय झालेला, दुःखरहित झालेला. आता वैकुंठ, मोक्ष, समाधी, निजधाम, परमात्मरूप हे सगळी जी नाव आहेत ना, ही एका अवस्थेची वेगवेगळी नाव आहेत. भूमिका समजून घ्या. ही एका अवस्थेची वेगवेगळी नाव आहे. अवस्था सगळ्यांची एकच आहे. संजीवन समाधीचा अर्थ काय? अखंड समाधी, चालता बोलता फिरता समाजावस्थेत राहणं, याला संजीवन समाधी म्हणतात. समाधी म्हणलं की कुठल्या तरी खोली विवरात जा, खाली जावा, वर्ण शिळा लावून घ्या, आत खुद मरून मारा, तसं नाही. समाधी ज्या अवस्थेमध्ये समाधान ओसंडून वाहतं त्या अवस्थेला समाधी म्हणतात. मोक्ष कशाला म्हणायचं? श्वास शिल्लक आहे आणि इच्छा संपलेल्या आहेत त्याला मोक्ष म्हणायचं. मृत्यू कशाला म्हणायचं? इच्छा शिल्लक आहे आणि श्वास संपलेत त्याला मृत्यू म्हणायचं. उपयोग काय? जिवंतपणे आम्ही मृत्यूच उपभोगतोय. आणि संत महात्मे जिवंतपणे वैकुंठ कसं उपभोगत होते? का? अनासक्तता. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, जाणं इतकं गोड असावं, इतकं गोड असावं. लक्षात आलं का? या संत महात्म्यांचं जाणे सहज आहे. तुमचं आमचं जाणं टाचा घासून आहे. कारण ह्या अशा वाघीण आपल्या पिल्लांना जन्म देते आणि या गुहेतून त्या गुहेत घेऊन जात असताना ऍम्ब्युलन्सला फोन करते का होती? नाही. काय करते ती? आपल्या जबड्यात धरते, आपल्या दातात धरते, त्या पिल्लांना दुसऱ्या गुहेत घेऊन जात असते. दात लागतात का? पण त्याच वाघिणीला एखादं जर शिकार दिसलं तर त्या शिकारीला ताणून ताणून मारते, बरोबर गळा धरते आणि चरा 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 रक्त पिऊन टाकते त्याचं. त्या वाघिणीच्या तावडीतून सुटण्यासाठी ते शिकार हातपाय झाडत असतं, पण ते सुटत नाही. का? चापडा आवळून धरते ती. बघा, त्याच जबड्यानं आपल्या पिल्लांना घेऊन जाते, दात सुद्धा लागत नाही. त्याच जबड्यानं शिकारीला धरते, चरा 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 रक्त पिऊन टाकते. हो, जबडा तोच, दात तेच, पण लेकरासाठी न्याय वेगळा आणि शिकारीसाठी न्याय वेगळा. तसा भगवंताचा न्याय दुर्जनासाठी वेगळा आहे आणि सज्जनांसाठी वेगळा आहे. समजून घ्या. यमकाळ जाती सांडून या, त्याशी मी विमानी बैसून आपण पहिले तसे. मी त्याला घेऊन जात असतो. कुणाला? माझ्या भक्ताला. आता भक्त म्हटलं की रात्र दिवस नुसतंच भजन करणारा, रामराम करणारा, कर्मदरिद्री, ह्या आशाला भक्त म्हणत नाही. भक्त म्हणजे काय?
भूमिका समजून घ्या. सर्वस्व परमार्थ करणं, भगवंताची नित्योपासना करणं, समाज जो राहतो ना तो खऱ्या अर्थानं भक्ती करतोय. कर्माचा अधिकार प्रत्येकाला दिला, त्या कर्माचा अधिकार जर समाज सेवेसाठी आणि हरिपद प्राप्तीसाठी जर तो करत असेल तर निश्चित तो खऱ्या अर्थानं हरिभक्त आहे. कर्माचा अधिकार प्रत्येकाला दिलाय, पण तो अधिकार कुठं पुढे कसा वापरावा हो ते ज्याचा त्याचा तो अधिकार आहे. भूमिका समजून घ्या. अण्णांच्या नंतर आपल्या उपस्थितीवरनं त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी किती आहेत ते लक्षात येतं. आधी प्रपंच करावा नेटका ही भूमिका अण्णांनी सोडली नाही. परिस्थिती अशी आहे, काही लोक आयुष्यात वाहून जातात आणि आपल्या प्रपंचाकडे दुर्लक्ष करतात. पण कोणत्याच संतांनी ही सांगितलेलं नाही की संसार टाका, प्रपंच टाका आणि मग माझी भक्ती करा, असं कोणत्याच भगवंताने सांगितलेलं नाही आणि कोणत्याच संतांनी तसं केलेलं नाही. समर्थ रामदास स्वामींचं प्रमाण गोड आहे, आधी प्रपंच करावा नेटका मग परमार्थ पहावा विवेका. एकाने काय केलं, लंगोटीधारी संन्यासी निघाला होता, रस्त्याने निघाला होता, लंगोटच फक्त होता अंगावरती आणि तो रस्त्याने निघाला होता. पुढे एक नग्न व्यक्ती येत होती, अंगावर वस्त्र नसलेली व्यक्ती येत होती. त्या संन्याशाला त्याच्याकडे बघून जरा किव आली. मूर्खा म्हणते, कळते का तुला, नागडा फिरतोयस, लाज वाटते का तुला, असं करायचं असतं का कुठं, नागडा फिरू नकोस, ही माझी लंगोटी घे. माझं बोलणं कळलं का, ही माझी लंगोटी घे, नागडा फिरू नकोस. अरे पण तुझं काय, ह्याला कर्तव्य दक्ष म्हणतात. आपली लंगोटी सांभाळून दुसऱ्याची नागोपण झाकणं ह्याला कर्तव्य दक्ष म्हणतात, लक्षात ठेवा. तसं अण्णांनी भूमिका जी स्वीकारली, अण्णांनी भूमिका प्रपंच जो केला तो इतका नेटका केला, इतका सुंदर केला, इतका देखणा केला. ती पोटी 3 रत्न जन्माला घातली, ती वेल एज्युकेटेड नाही का. एक वैद्यकीय व्यवसायामध्ये एक जण आहे, एक इतर व्यवसायामध्ये आहे, एक कलेक्टर आहेत. म्हणजे आपला आदर्श आपल्या अपत्याचा